नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या. प्रत्येक ठिकाणी सत्तेत येण्यासाठी बेंडक्यासारखे निर्लज्ज आमचे निवडून आलेले नेता इकडून तिकडे उड्या मारतायत. काही विकल्या जातायत, काही विकासाच्या नावावर जातायत आणि कुठल्याही विचारधारेला सोबत न ठेवता, मग तो अकोला असो, उल्हासनगर असो, पिंपरी चिंचवड असो, की मग ती मुंबई असो, कोण कोणाच्या सोबत जातं, कल्याण डोंबिवली असो, प्रत्येक ठिकाणी, की तिकडे मालेगाव असो, प्रत्येक ठिकाणी अक्षरशः किळस येतोय असा व्यापार चाललाय. सत्ता स्थापनार्थाय संभवामी हर 5 साल बाद. पण वास्तविक महाराष्ट्राची स्थिती कशी आहे? आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी देवोसला बसलेले आहेत स्वित्झर्लंडमध्ये आणि मुंबईतल्या मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये स्वित्झर्लंडमध्ये जाऊन ते ॲग्रीमेंट करतायत. एमओयू त्याला म्हणतायत आणि करोडो रुपयाचे एमओयू सँक्शन्स होत आहेत. पण ते जमिनीवर उतरायला 2% जरी उतरले असते तरी देश कुठे महान झाला असता. असे एमओयू आम्ही व्हायब्रंट गुजरातपासून इन्व्हेस्ट मध्य प्रदेश, ओरिसा, प्रत्येक राज्यात फार मोठ्या मोठ्या गोष्टी होतात. पण वास्तविक पैसा येतो का? जे उद्योगपती आपल्याकडे आले होते ते गुजरातवाल्यांनी ढापले, प्रोजेक्ट तिकडे घेऊन गेले आणि आमचे निर्लज्ज नेता आम्हाला सांगत होते की आम्ही फार याच्यापेक्षाही मोठे प्रोजेक्ट आणू. महाराष्ट्र वाट पाहतोय आणि प्रत्येक निवडणुकीत ते मूर्ख म्हणून जातात. परंतु मी आज निवडणुकीचं काय आहे, निवडणुकीत काय झालं, कोणी काय केलं याच्यावर न बोलता महाराष्ट्राची वस्तुस्थिती कशी आहे हे मी पाहतो. आज कोण कुठे झेंडावंदन करणारी लिस्ट आली, मग तर त्यांनी त्याला निपटवला, त्यांनी त्याला निपटवला, अशा बातम्या आहेत. पण झेंडावंदन केल्याने महाराष्ट्र मोठा होतो का? दावोसला जाऊन मुंबईच्याच कंपन्यांशी करार केल्याने महाराष्ट्र मोठा होतो का? फक्त एमओयू साईन केल्याने महाराष्ट्र मोठा होतो का? दिल्लीश्वराच्या पालख्या उचलून महाराष्ट्र मोठा होतो का? महाराष्ट्र तेव्हा मोठा होईल जेव्हा शिक्षणावर महाराष्ट्राच्या सरकार खर्च करेल आणि केलेल्या खर्चाचं ऑडिट करेल. एक मार्मिक पत्र आहे पहा, एका मुलीचं, आणि त्या चिमुकलीनी अजित पवारांना पत्र लिहिलं. जिल्हा परिषदेच्या शाळेचं तिने काही वर्णन केलं. बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणारी अंकिता कौचट या विद्यार्थिनीने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवारांना पत्र लिहिलं आहे आणि शाळेतील मूलभूत सुविधांचा अभाव आणि कथित भ्रष्टाचाराबद्दल थेट पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ते पत्र लिहिलं आणि ते पत्र व्हायरल झालं. खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल आहे. यामुळे प्रशासनासमोर गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. गावाच्या सरपंच असलेल्या प्रतीक्षा शिंदे यांना जेव्हा पत्रकारांनी माहिती विचारली, तेव्हा ते म्हणाले की आमच्या गावची विद्यार्थिनी पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री कोण आहेत हे माहीत आहेत, हाच आमच्या गावचा विकास असून या प्रकरणाची चौकशी व्हावी असं त्या म्हणाल्या. त्या विद्यार्थिनीला भेटणार सुद्धा आहेत असं त्या म्हणाल्या. काय आहे असं त्या पत्रात आणि काय तिने लिहिलं? एक धाडस करत तिने आपली व्यथा उपमुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवली आणि त्यामुळे ग्रामीण भागातील शाळेंची वास्तविक स्थिती पुन्हा एकदा समोर आली. त्या पत्रात अंकिताने आपल्या शाळेची दयनीय अवस्था मांडली आहे. शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वर्गखोल्यांची दुरावस्था, बसण्याची योग्य सोय, शैक्षणिक साहित्य अशा मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे तिने नमूद केले आहे. कागदावरच खेळाचे साहित्य, पाणी फिल्टर, प्रोजेक्टर, इतर साहित्य दाखवले जाते. मात्र प्रत्यक्षात ते शाळेत उपलब्ध नसल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो असंही त्यांनी म्हटलं. ते पत्र फार मार्मिक आहे पहा. प्रश्न हा असू शकतो की ते पत्र खरोखरच तिने लिहिलं की कोण्या पालकांनी लिहिलं, कारण ती भाषा थोडी आक्रमक आहे. पण
एखादी हुशार विद्यार्थिनी असली, तर कमीत कमी मराठी तिला चांगलं लिहिता आलं असेल. त्यामुळं आपण या पत्रात तिने लिहिलं का तिच्या वडिलांनी लिहिलं की काकांनी लिहिलं याच्यापेक्षा काय लिहिलं हे महत्वाचं आहे. तिने प्रति अजित काका उर्फ दादा पवार. विषय, आमच्या शाळेला मदत हवी आहे काका. आदरणीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री व पालक बीड जिल्हा पालकमंत्री. नमस्कार दादा आणि माझे काका. मी बीड जिल्ह्यातील परभणी केसापूर गावातल्या जिल्हा परिषदेत शाळेत शिकणारी एक साधी मुलगी आहे. आज पहिल्यांदा इतक्या मोठ्या माणसाला पत्र लिहित असताना माझा हात थरथरतोय व मनातलं दुःख कोणाला तरी सांगायला हवं म्हणून धीर करून हे पत्र लिहित आहे. दादा, आमची ही शाळा नावापुरती नसून आमच्यासाठी ज्ञान मंदिर आहे. येथील सर्व शिक्षक वृंद आमच्यासाठी शिकवताना आमच्या भविष्यासाठी ज्ञानार्जनाची शिदोरी आमच्या कायम पाठीशी उभे राहतील. इतके ज्ञानी, सज्जन आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक वृंद आम्हाला लाभलेले आहेत. पण येथे शिकण्यासाठी कुठलीही सोय नाही. पिण्याचे स्वच्छ पाणी नाही. हात धुण्यासाठी हँडवॉश आणि बाकी व्यवस्था नाही. खेळण्याचं साधं साहित्यही नाही. तरीही आम्ही शाळेत येतो. कारण आम्हाला शिकायचं आहे. पण दादा, कागदावरच मात्र सगळं असं दाखवलं जातं, की आमच्या शाळेत सगळी व्यवस्था झाली आहे. असं सांगून लाखो रुपये काढले गेलेले आहेत, असं आम्हाला कळलंय. सरपंच बाईचे पती हे सगळं पाहतात म्हणे, पण आम्हाला मात्र काहीच मिळालेलं नाही. आम्ही रोज रिकाम्या डोळ्यांनी शाळेकडे पाहतो. दादा, आम्ही आयुष्यभर ऊसतोड मजूरच बनायचं का? आणि स्वप्न नाही तर काय? आम्हालाही डॉक्टर, शिक्षक, अधिकारी, इंजिनियर व्हायचं आहे. पण शाळेत सोय नसेल तर आम्ही कसं पुढे जाणार? काका, तुम्ही आमचे पालकमंत्री आहात. हा तुमचा जिल्हा आहे. आम्ही फार काही मागत नाही. फक्त शिकण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा, स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय, खेळाचे साहित्य आणि आमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारी व्यवस्था द्या. दादा, हे पत्र वाचताना कदाचित तुम्हाला मी फार लहान वाटेल, पण आमचं दुःख मोठं आहे. एकदा तरी आमच्या शाळेकडे लक्ष द्या. तुमच्या एका निर्णयाने आमचं आयुष्य बदलू शकतं. आपली परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील एक विद्यार्थिनी. हे आहे वास्तविकता महाराष्ट्राचं दर्शन. भ्रष्टाचाराचा प्रचंड, म्हणजे मुंबईपासून ते गल्लीपर्यंत सगळी सिस्टम भ्रष्टाचाराने व्याप्त झालेली आहे. पण बोलणार कोण? याच बीड जिल्ह्यात भ्रष्टाचाराबद्दल किंवा होणाऱ्या बाकी गैरकानूनी कामाबद्दल तोंड उघडल्यावर एका सरपंचाचा कसा खून झाला आणि कसा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये तो एक सर्वात जास्त कायदा व्यवस्था कोलमडलेला जिल्हा सादर म्हणजे दर्शनात आला. ही फक्त बीड जिल्ह्यातल्या अंकिताची गोष्ट नाही. असेल पुण्यामध्ये, बारामतीमध्ये दादांनी फार चांगलं काम केलं असेल. कारण दादा भाषणामध्ये सांगतात, "काय राव तुमचा जिल्हा, तुम्ही बारामतीचं पोलीस स्टेशन पहा." पण दादा, बारामती म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही हो. बारामती हा एक तालुका आहे महाराष्ट्रातला. महाराष्ट्र म्हणजे गडचिरोली पण आहे, बीड पण आहे, यवतमाळ पण आहे, वाशिम पण आहे, वर्धा आहे, अमरावती आहे, रायगड आहे. फक्त पुणे, मुंबई नव्हे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणाची आवड आहे, शिक्षणाची जिद्द आहे. साधन उपलब्ध करू देत नाही आणि ते तुम्हाला द्यायचं नाही स्वतःच्या पैशाने. कारण दादा एक वेळा म्हणाले होते मीटिंगमध्ये, "पैसे नाही तर काय आम्ही शेत विकून पैसे देऊ का?" तुम्हाला शेत विकण्याची गरज नाहीये. पूर्ण महाराष्ट्राचा रहिवासी रक्त आटवून आपलं पैसा राज्य सरकारला देतो. कराच्या रूपाने करोडो रुपये तुम्हाला मिळतात. पण लाडकी बहीण म्हणून ₹1500 देण्याची तुमच्यावर का आली वेळ? कारण ती बहीण जेव्हा चिमुकली विद्यार्थिनी होती,
तेव्हा तेव्हा शाळेकडे जर लक्ष दिलं असतं, तर ती आज तुम्हाला ₹1500 महिना देण्याची ताकद ठेवणारी एक कर्तबगार स्त्री झाली असती. अंकिताचं तेच दुःख आहे. तिला काहीतरी व्हायचं आहे. परंतु हा भ्रष्टाचार तिला पुन्हा ऊस तोडण्यासाठीच पाठवेल का? हा फार मोठा प्रश्न. आज बऱ्याच बातम्या होत्या. वाटलं होतं, की आज अकोल्यामध्ये काय झालं त्याच्यावर बोलू. पिंपरी चिंचवडमध्ये काय झालं त्याच्यावर बोलू. आज भिवंडीमध्ये काय झालं त्याच्यावर बोलू. बऱ्याचशा बोलण्यासाठी गोष्टी होत्या. परंतु या अंकिताच्या पत्रांनी हालवून दिलं मला. कारण मी पण लोणी या गावी यवतमाळ जिल्ह्यात एका ग्रामीण भागात ताटपट्टी म्हणजे ते तरडपट्टी जी असते त्याच्यावर बसून शिकलेला आहोत. मी काय प्रायमरी टीचरचा मुलगा आहे. त्यामुळे मला त्या शाळेचं दुःख कळतं. शाळेमध्ये टॉयलेट नसण्याचं दुःख कळतं. पिण्याचं पाणी नसण्याचं दुःख कळतं. आणि आज जेव्हा आपले मुख्यमंत्री दावोसला जाऊन आम्ही आपल्याकडे गुंतवणूक आणतो म्हणजे नोकऱ्या वाढतील. कोणासाठी नोकऱ्या दादा? त्या नोकऱ्या करण्यासाठी अंकितासारख्या मुली समोर आल्या पाहिजे. आणि त्या अंकिताला फक्त काही नको तुमच्याकडनं. तुम्ही जो खर्च केलाय, जो तिजोरीतनं पैसा गेलाय, तो बरोबर चांगल्या कामासाठी खर्च झाला, की सरपंचाचं घर भरतोय, एवढंच पाहायचं आहे. अंकिताला पंतप्रधान कोण आणि उपमुख्यमंत्री कोण हे कळतं म्हणजे ती काय फार इंटेलिजंट नाही. अंकिता जिद्द आहे. ह्या गोष्टी सोशल मीडियावर आजकाल कम्युनिकेशन इतकं स्ट्राँग झालंय, की बालवाडीतले मुलं सुद्धा सांगतात, की हे मोदी पंतप्रधान आहेत. त्यामुळे सरपंच बाईंनी याच्यावरच स्वतःची पाठ थपटवून न घेता अंकिताच्या शाळेकडे जर जाऊन लक्ष दिलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आज. आज फॉर्म भरण्याची शेवटची डेट होती बहुतेक. पण त्याच जिल्हा परिषदांच्या शाळेची काय स्थिती आहे, हे तुम्हाला सांगितलं. पालकमंत्री होण्यासाठी लोकं मरतात. आम्हाला पालकमंत्री करा, आम्हाला पालकमंत्री करा. कारण जिल्ह्याचं बजेट असतं. त्यात काही वाटा असतो का? आणि खरोखरच जिल्ह्याचं भरं करायचं असलं, तर ही अंकिताच नव्हे. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. तुम्ही अर्थमंत्री आहात. तुम्ही फायनान्स मिनिस्टर आहात. तुमच्याच हातातनं प्रत्येक पैसा सुटतो या खर्चासाठी. तुमच्या हातातनं गेलेला पैसा चांगल्या कामासाठीच खर्च होतो, की तो फक्त नेत्यांची घरं भरतो, हे तुम्ही पाहायला हवं. हीच तुमच्याकडनं अपेक्षा. पत्रकारांना तर तुम्ही ऐकत नाही. नेत्यांचं तुम्ही एकामेकात कधी गळ्यात गळा घालता आणि कधी गळा काढाल, काही सांगता येत नाही. परंतु लाडकी बहीण म्हणून जो तुम्ही हजारो रुपये, हजारो करोड रुपये जो वाटताय, त्याच लाडक्या बहिणीची ही एक लाडकी पोरगी आहे. तिच्याकडे लक्ष द्या. हीच विनंती. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.